आजच्या या मराठवाडा ओबीसी बहुजन मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे, या ठिकाणी ज्यांनी कायदेशीर लढा कोर्टामध्ये लढलेला आहे, लढत आहेत, असे ॲडव्होकेट ससाणे साहेब, मराठवाड्याचे पितामहा आणि महाराष्ट्राचे बुजुर्ग नेते, 84 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा ते म्हणतात की मी तरुण आहे, असे आमचे आदरणीय शिळके मामा. आत्ता ज्यांनी आपल्याला थरारून सोडलं ते पश्चिम महाराष्ट्रामध्येही असंच करतात, तिथलचे सगळे पळवून लावतात. असे ओबीसी बहुजन पार्टीचे कोर कमिटीचे सदस्य आणि महाराष्ट्राचे संघटक सरचिटणीस पांडुरंगरावजी मिरगळ, व्यासपीठावर बसलेली दक्षिण आणि उत्तर मराठवाड्याचे अध्यक्ष भीमरावजी मुंडे आणि डॉक्टर व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी, आता सर्वांचे काही नावं घेत नाही, 77 वर्षाचे तरुण सुद्धा, शेळके मामा, आमचे व्याई माधवरावजी मोराळे साहेब आलेले आहेत, माजी सभापती केज पंचायत समिती. म्हणजे तुम्ही सगळ्यात जुन्या माणसाने प्रकाश अण्णाच्या माझ्या पाठीशी उभा राहायचं ठरवलेलं आहे आणि हा मराठवाडा उभा करायचा ठरवलेला आहे, असं मला वाटतंय. आणि म्हणून ही सर्व नेते मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, संत भगवान बाबा यांना अभिवादन करून मी माझा विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडक्यात करणार आहे. तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन व्यासपीठावर आतापर्यंत 25-30 जण बोलले, याच्यामधूनही आपल्याला ओबीसी बहुजन पार्टी काय आहे, ओबीसी बहुजन पार्टीना काय करायचं आहे, आणि म्हणून हा अस्ताव्यस्त झालेला हा ओबीसी समाज यांना संघटित करण्यासाठी आज यांच्यावर जो काही पूर्ण महाराष्ट्रामध्ये गंडांतर आलेलं आहे, संकट आलेलं आहे, हे संकट दूर करण्यासाठी तुम्हा आम्हा सर्व ओबीसी, भटके, विमुक्त, मुस्लिम बांधव या सर्वांना आपल्याला एकत्र यावं लागेल. आणि जोपर्यंत आपण ही सर्व एकत्र येणार नाहीयेत तोपर्यंत समोरच्याला चपराक बसणार नाही, तो संपणार नाही. म्हणून पहिल्यांदा मराठवाड्याची बांधणी आता या 2-3 प्रमुखावर सोपवली. संघटन मंत्री अध्यक्ष
यशवंतांना गायके, भीमरावजी मुंडे आणि डॉक्टर भोजने साहेब यांच्या खांद्यावर धुरा दिलेली यांनी आता भिंगोरी सारखं फिरावं लागेल. अनेक जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत. यांना सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यामध्ये तालुक्याचे अध्यक्ष निर्माण करावे लागतील. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये आपण महिलांची विंग करणार आहोत. त्या अध्यक्ष आहेत. काय नाव महिलांचे अध्यक्ष? साळीताई. आणि पुन्हा जिल्ह्यावर तेही संघटन आपल्याला करायचंय. पुन्हा युवकाचं संघटन महाराष्ट्र जिल्हा आणि तालुक्यापर्यंत करायचंय. याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी आज ओबीसीच्या सर्व प्रमुख नेत्यांची, प्रमुख कार्यकर्त्यांची, जिल्हा अध्यक्षांची, तालुका अध्यक्षांची ही बैठक आपण आयोजित केलेली आहे. मित्रहो, रात्रवैऱ्याची जरा सांभाळून चाला. आणि म्हणूनच मी म्हणतो, सांभाळून चालत असताना संघटित व्हा. आज जो 12 बलुतेदार आहे, जो काही भटका विमुक्त आहे, जो काही ओबीसी आहे आणि मुस्लिम समाजामध्ये सुद्धा आज 65 ते 70% ओबीसी आहे. याही समाजाला आपल्याला पूर्णतः बरोबर घ्यावा लागेल. म्हणून संघटनेचे, मराठवाड्याचे संघटक अध्यक्ष गायकेजी, मराठवाड्याचे दोन्हीही अध्यक्ष यांना मी सूचना वजा विनंती करणार आहे की आपण छोटा जो समाज आहे, जो 12 बलुतेदार आहे, जो भटका विमुक्त आहे, याचंही संघटन करा. त्यांनाही आपल्या ओबीसी बरोबर घ्या. आणि मुस्लिम समाज आणि दलित समाज यांनाही आपल्या बरोबर घ्या. आणि यांना बरोबर घेऊन एक ओबीसीची, मुस्लिम समाजाची, दलित समाजाची एक अशा प्रकारचं संघटन बांधा, ज्यामुळं उद्या ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत विधानसभेच्या, या निवडणुकीकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. मित्र हो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण ओबीसी बहुजन पार्टी म्हणून आपले काही उमेदवार उभे केले होते. पण त्याही वेळेस ओबीसी बहुजन पार्टीचा, भटक्या विमुक्ताचा, 12 बलुतेदाराचा हा जो ओबीसी वर्ग आहे, हा जागा झाला नाहीये. दुर्दैव आहे, अतिशय दुर्दैव आहे. आम्हाला त्यांचे मतदान सांगताना आम्हाला लाज वाटते. त्यामुळे मी काही ते मतदान सांगत नाही त्यांना पडलेले. आम्हाला अपेक्षा होती की आपले राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशांना शेंडगे ते उभे होते, ते निवडून येतील आणि एक आवाज, एक ओबीसी बहुजन पार्टीचा आवाज हा लोकसभेमध्ये जाईल. पण मित्र हो, असं नाही झालं. आणि म्हणून तुम्हाला असं संघटन बांधा. आता 288 विधानसभा आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समितीचा, नगरपालिका, महानगरपालिकाचा,
याच्यामध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला भाग घ्यायचाय, उभा राहायचंय. या जिद्दीनं तयारीला लागलं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही त्या जिद्दीनं तयारीला लागत नाहीत तोपर्यंत ओबीसीचं काही खरं नाही. तुम्ही अंग झटकून प्रत्येक या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले जे काही नेते आहेत सगळे, आता या ठिकाणी आमचे भटक्या विमुक्ताचे नेते हरिभाऊ गायकवाड आहेत, हे असे सगळे नेते, बाराबोलतेदारामधले नेते, आपण सगळ्या ओबीसी बरोबर आणि मुस्लिम समाजचे नेते आपण ओबीसी बरोबर घेऊन पुढची दिशा आपण बांधली पाहिजे. त्याची पुढची व्यूहरचना केली पाहिजे, तरच आपण सक्सेस होऊ. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो बंधूंनो, 288 ला 288 जागा ओबीसी बहुजन पार्टी तर्फे आपल्याला लढायचे आहेत. आणि हे समोरचे जे आज जरांगे 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 करीत आहेत, जे काय हे सरकार जरांगेच्या नावावर त्यांना भीती वाटू लागलेली आहे, ती भीती तुम्हाला ना आम्हाला काढावी लागणार आहे. म्हणून त्या ठिकाणी ओबीसीचे आमदार निवडून आले पाहिजेत. 288 त्याच्यामध्ये आपण मुस्लिम समाजाला बऱ्याचपैकी जागा देणार, 12 बलुतेदाराला देणार, भटक्या विमुक्ताला देणार आणि सर्वांची मिळून त्या पद्धतीनं आपण उमेदवार ठरवणार आहोत. मला आपल्याला विनंती करायची आहे, आता आपण आपापल्या गावामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये ओबीसी बहुजन पार्टीची बांधणी करावी लागेल. नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी होणार नाहीये, त्यानं काय होणार नाही. मी बसतो माझ्या घरी, खाऊ आपण तूप पोळी, घरी बसून कशी मिळणार आहे, कसं हे होणार आहे. आणि म्हणून बाबांनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आज ओबीसीवर या जरांगेनी घाला घातलेला आहे. या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला त्यांना बरोबर घेऊन आपल्याला घेरल्या जाऊ लागलेलं आहे. आपलं ओबीसीचं अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अरे आपण 60% ओबीसी, आणि हे मराठा समाज खरं म्हटल्यानंतर 12% आणि जो ओबीसी मध्ये आलेला आहे तो आणखी म्हणजे 22 ते 25% हा मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये आहे. आणि 60% त्या हिशोबानं आमदार असले पाहिजेत ना. पर आज 200 पर्यंत, 180 200 पर्यंत मराठा समाजाचे आमदार आहेत. मग ते कसे आले, त्यांनी कुणा दिलं, त्यांना निवडून देण्याचं काम तुम्ही आम्ही हे पाप केलेलं आहे. आणि हे पाप आता भविष्य काळामध्ये करू नका. राजकारणामध्ये तुम्हाला माहित आहे तुकडा टाकला जातो, त्या ठिकाणी बाटली फेकल्या जाते, पैसा फेकला जातो. याच्यावर आपण विकायचं का, हा माझा आपल्याला सवाल आहे.
आणि म्हणून त्यांच्या पैशाला बाटलीला लाथ मारा आणि स्वाभिमानानं ओबीसी म्हणून राहा, भले काही होईल. बघूया, अरे 60% मुस्लिम समाज, दलित समाज आपल्याकडे आला तर आपण 75-80% जातो. 20% काय करणार आहेत? 20% काय करतात? आणि म्हणून संघटित व्हा. कुणाला विधानसभा मिळेल, कुणाला जिल्हा परिषद मिळेल, पंचायत समिती मिळेल, शहर आणि नगरपालिका आहे तिथं मिळेल. एकाच ठिकाणी मला पाहिजे मला पाहिजे म्हणण्यापेक्षा एक खंबीरपणानं आपली भूमिका तयार करा आणि ओबीसी बहुजन पार्टीनं दिलेला उमेदवार हा निवडून आला पाहिजे. ओबीसीचा हा उमेदवार आपला आहे, ओबीसी बहुजन पार्टीचा. आता ओबीसी बहुजन पार्टी हे ओबीसीचं रात्रंदिवस काम करते, ओबीसीच्या प्रश्नावर लढते. आज या जरांगेने ओबीसी मध्ये आरक्षण घेण्याचं चाललेलं आहे, त्याला विरोध करण्याचा जर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर काम कोण केलं असेल तर आदरणीय भुजबळ साहेब, प्रकाशांना शेंडगे आणि प्राध्यापक टी.पी. मुंडे एवढ्यानेच आम्ही केलं. आणि जे मराठा समाज मध्ये घुसत होता ते थोपवण्याचं काम केलेलं आहे, आणखी मध्ये येऊ दिलेला नाहीये. आता काही ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आला तर त्यांना सुद्धा आपल्या वकील साहेबांनी त्या ठिकाणी आव्हान आपण केलेलं आहे. आपली तिथली बी टीम तयार आहे, कायद्यानं लढायला बी तयार आहे. आणि आता रणांगणामध्ये लढणारी सुद्धा टीम आपल्याला तयार करावी लागेल. अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. नसता काय तुम्ही बघा माझ्याकडे, मी बघतो तुमच्याकडं, चलू द्या जे चाललंय ते. असं होता कामा नये. आता लातूर जिल्हा आहे, आमचे संभाजीराव आहे तिथं. या ठिकाणी गायकवाड साहेब आहेत, अफजलभाई होते, हे तीन इकडं ॲडव्होकेट डोणे साहेब आहेत. ही 14 जण माणसं जर एकत्र आली आणि त्यांनी जर ठरवलं की आता या जिल्ह्यातले आमदार आपले आणायचे, नाही का हो येणार? नाही का येणार? जरूर येणार आहेत, जरूर येतील. पण ती म्हणे एक बाबूराव आमचे जेवायला बसले तर 12 पोळ्या खातात, पण बसले तर का, केलं तर का? असं एक उदाहरण मी सांगितलं लातूर जिल्ह्याचं. तोच प्रश्न आहे उस्मानाबाद जिल्ह्याचा, तोच प्रश्न आहे नांदेडचा, तोच प्रश्न आहे हिंगोलीचा, परभणीचा आणि जालन्याचा, आणि पुन्हा बीड आणि औरंगाबाद. आता औरंगाबादची बांधणी तुम्हाला जरा थोड्या मोठ्या प्रमाणात करावं लागेल. डॉक्टर भोजने साहेब त्या ठिकाणी तिथंही पोटेन्शियल खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि आपण ज्या ज्या ठिकाणी ओबीसीचा मतदारसंघ आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण करणार आहे. शहरामध्ये आपला मुस्लिम समाज, ओबीसी सर्व एकत्र आला, दलित समाज तर विषय येत नाहीये. अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे, ते आपण सगळ्यांनी करावं. आणि जरांगे नावाचे हे जे भूत आहे, हे जे भूत आज ओबीसीच्या मनगुटीवर बसायला लागलेलं आहे, हे थांबवायचा मार्ग एकच आहे. येणारी विधानसभा, अरे लकडीशिवाय मकडी वटणी येत नसते. तुमची जर सत्तेमध्ये आलात, अगर मी म्हणेन सत्तेमध्ये नाही आलात, तुमचे 5-50 बी जाऊ द्या, हो 25-50 बी जाऊ द्या, त्यांना कर 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 वाकावं लागेल.
जे काय सत्तेमध्ये येतील त्यांना वाकावं लागेल. नसता आपण ती विधानसभा चालू देणार नाहीत आपले लोक, हेही आपल्याला माहिती आहे. म्हणून बांधवानो, त्या जोरावर उड्या मारते मराठ्यांना, मराठ्याच्या लेकरांना, मराठ्याच्या मुलांना. अहो, मराठ्याच्या ह्याच्यामध्ये गरीब आहेत ना, आम्ही कुठं नाही म्हणायला लागलो. पण गरीबासाठी त्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली ना शिवाजी महाराजाची, आणि 10% दिलं. EWS मध्ये ते 10% वरून केंद्राकडून आलं, त्याच्यामध्ये 7-8% घेतात. मग आज 17-18% घेऊन तरी पोट भर ना का तुमचं? पण ते म्हणते नाही, ते असा हात करते ओबीसी ओबीसी. काय मारता? अरे ओबीसी मध्ये यायचं असेल ते सामाजिक मागासलेलं व्हावं लागतंय. सामाजिक मागासलेले आपण नाही आहेत. सामाजिक मागासलेला इथं कोण आहे की जो ओबीसी मध्ये आलेला 372 जात आहे. 372 जात आहे. ही ओबीसी मध्ये, भटक्या विमुक्तामध्ये, 12 बोलतेदारामध्ये येते. आपण येत नाहीत. आपण राज्यकर्ते जमात राहिलेले, तरी आम्हाला काही म्हणायचं नाही. तुम्हाला 10% दिलं. प्रकाशांना शेंडगेनी, प्राध्यापक टीपी मुंडेनी, आमच्या सर्व टीमनं आम्ही त्या मुख्यमंत्र्याचं अभिनंदन केलं किंवा 10% दिलंय मराठा समाजाला, काही हरकत नाही. आणि ते तिकडून 8%, 18% मिळतंय, तरी त्याचं पोट भर नाही. आणि म्हणून मित्र हो, परत ते 2दा-3दा उपोषणला बसायचं. आता 4थ्यांदा बसलं होतं मला वाटतंय, 5व्यांदा उठलं आता ते संपत यायले. त्याचं कारण आहे की शेवटी आम्ही हे सांगितलंय मराठा समाजाला, सरकारला सांगितलंय की तुम्ही जर कुणाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही ओबीसीवर अन्याय करणार असाल तर उद्या ओबीसी हा 60% रस्त्यावर उतरेल आणि उद्या विधानसभेला तुम्हाला तुमचा घराचा रस्ता दाखवील. घरचा, ते म्हणतात ना घरचा आहेर, तसा घरचा आहेर देऊ आम्ही तुम्हाला, घरचा आहेर. आणि त्या ठिकाणी मग कळेल की ओबीसी हे क्या चीज है, हे कळेल तुम्हाला. आणि म्हणून बांधवांनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती राहील, फार काही जास्त बोलायची काही गरज नाहीये. आपण जागरूक आहात. आता ते जरांग्या म्हणतोय, फिरतोय, पळतोय. आम्ही सगळ्यांनी दाखविलंय त्याला. पहिल्या सभेमध्येच सांगितलं, पहिल्या सभेमध्ये, अरे तू जर आमच्या गोर गरिबाचं घर जाळायला लागलास, घर सगळं काहीतरी करायला लागलास, दुकानं लुटायला लागलास. अरे आम्ही बी काय गरीब माणसं, आम्ही बी भटके, विमुक्त, धनगर, वंजारी, माळी, कोळी, हे 12 बोलतेदार, आमच्या हातात कोयतंय, हेही आपण तेव्हा सांगितलंय. आम्हाला जर कोणी खवळायला येत असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाहीत. आणि आम्हाला जर कोणी खवळायला येत नसेल, आमचं काहीही म्हणणं नाही. आमचं जे कोयतं ते मेहनत घालू आम्ही मागं, आम्हाला काही म्हणायचं नाही. पण तुम्ही जर धमकावजा काही गोष्टी करणार असाल तर ती सुटणार नाहीत. परंतु मित्र हो, आपण एकटे पडलेलो आहेत. आपल्याला वाली कुणी नाहीये, ना सरकार वाली नाहीये, ना विरोधी पक्षातले कुणी वाली नाहीये. आपल्या बाजूनं कोणीही बोलत नाही. आपल्या बाजूनं एकमेव बोलणारे, सरकारमध्ये बोलणारे भुजबळ साहेब आणि रस्त्यावर बोलणारे प्रकाशांना शेंडगे, प्राध्यापक टीपी मुंडे हे आहोत. आमच्या बरोबर ही सर्व आमचे नेते मंडळी, हे सर्व आमचे सहकारी. आणि म्हणून बाबांनो, आमचेही काही हात बळकट करायचे असतील तुम्हाला
तर संघटनेचं काम बांधा, संघटित करा, गावगावचं बूथ सांभाळा. उद्या निवडणुकीमध्ये गावगावचं बूथ सांभाळणं महत्वाचं आहे. बूथ सांभाळा आणि ते बूथ जर सांभाळलं, आपल्या ओबीसीचं मतदान आपण जर करून घेतलं तर महाराष्ट्रामध्ये आज यांना घरचाही वाढ दाखवायला काही वेळ लागणार नाहीये. आणि म्हणून अशा या जिद्दीनं कामाला लागा, जिद्दीनं कामाला लागा. कोण जरांग्या फिरांग्या सोडून द्या. जरांग्या फिरांग्या तेव्हाच आपण गुंडाळून टाकून दिलेला आहे. त्याचं काय ते म्हणतंय, काहीतरी म्हणतंय, बोलतंय, चलतंय, काढतंय, पळतंय आणि उपोषणाला येऊन झोपतंय आणि उपोषण केलं तर मध्येच काहीतरी हाणतंय. हे असा प्रकार आहे. याच्यापासून सावध राहा. आपण आपलं सावध राहा. ओबीसी बांधवांनी, मुस्लिम बांधवांनी आणि दलित बांधवांनी यांनी आपण आपलं सावधगिरी बाळगावी. मला बाकीच्या कोणावर काही बोलायचं नाहीये. कोण कुठं काय करायला लागलेले, ओबीसी मधले असतील, बाकीचे असतील, कोणी कुठं असेल, याच्यावर मला काही बोलायचं नाही. जेव्हा केव्हा मला बोलायचं असेल तेव्हा ती माझी मुलाखत देतोय मी. आपण यूट्यूबला बघा, व्हॉट्सअपला बघा, त्यामुळं काही फेसबुकला बघा, त्यामुळं काही प्रश्न नाहीये. मी आपल्याला वेळ होतोय एवढीच मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण ओबीसी बहुजन पार्टीचं मजबूतीनं काम करा, मजबूतीनं काम करा. असं काम करा की उद्या येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसी बहुजन पार्टी ही चांगल्या आमदारांनी येईल पुढे, असा विचार करा. एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.